नमस्कार मंडळी. अगदी घरगुती साहित्यामध्ये तयार होणारा झटपट, चमचमीत आणि मस्त असा तर्रीदार आज आपण शेवग्यांच्या शेंगांचा रस्सा बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात आधी आपल्याला शेवग्याच्या शेंगा अशा प्रकारे कापून घ्यायचं आहे आणि त्यांचं छान साल काढून आपल्याला पाण्यामध्ये 2 ते 3 मिनटं भिजत घालून ठेवायचे आहेत. चला तर मग वाटण करूया. वाटणासाठी आपल्याला लागणार आहे 2 ते 3 हिरवी मिरची, आलं, 2 मोठे चिरलेला कांदा, खोबऱ्याचे काप आणि लसण. नंतर त्यामध्ये थोडं तेल टाकून अर्धा चम्मच इथं मी धने टाकून अगदी आपल्याला 2 ते 3 मिनटं परतून घ्यायचं आहे. नंतर त्यामध्ये जिरं टाकून पुन्हा मी जवळपास 1 ते 2 मिनटं परतून घेतलं. तर अशा प्रकारे अगदी तांबूस कलर येईपर्यंत आपल्याला हे सर्व मिश्रण भाजून घ्यायचं आहे. चला तर मग इथं आपलं वाटण करण्यासाठी सर्व साहित्य मी काढून घेतलं आहे आणि इथं थंड झाल्यानंतर आपल्याला सर्व साहित्य छान मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे रस्सा करण्यासाठी आपल्याला लागणार आहे अर्धा चम्मच जिरं आणि आपण जे वाटण तयार केलं ते वाटण टाकून अगदी 2 ते 3 मिनटं छान परतून घेऊया. तर अशा प्रकारे इथं आपलं वाटण जवळपास 2 मिनटं परतून झालेलं आहे. नंतर त्यामध्ये आपण काही मसाले टाकूया. तर इथं मी टाकला आहे अर्धा चम्मच गरम मसाला, अर्धा चम्मच धने पावडर, अर्धा चम्मच गोडा मसाला. पुन्हा 2 ते 3 मिनटं छान परतून घेऊया आणि नंतर यामध्ये टाकला आहे बारीक चिरलेला टोमॅटो आणि अर्धा चम्मच हळद. तर अशा प्रकारे पुन्हा हे सर्व साहित्य एकजीव करून घेऊया. नंतर यामध्ये मी टाकत आहे जवळपास 1.5 चम्मच लाल तिखट आणि आपण वाटण केलेला पाणी. तर हे सर्व साहित्य टाकून अगदी आपल्याला 2 ते 3 मिनटं छान परतून घेऊया. सगळं साहित्य छान एकजीव करून घेऊया. नंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे अगदी चवीनुसार मीठ. तर अशा प्रकारे सर्व साहित्य आपल्याला छान एकजीव करून अगदी आपल्याला जवळपास 2 ते 3 मिनटं अशा प्रकारे झाकून अगदी तेल उतेपर्यंत आपल्याला मसाला शिजवून घ्यायचा आहे. तर इथं तुम्ही बघू शकता अगदी मसाल्याला छान असं तेल आलेलं आहे, कढईला तेल सुटलेलं आहे आणि मसाला छान दाणेदार झालेला आहे. तर इथं आपला मसाला तयार आहे. नंतर आपल्याला टाकायचं आहे इथं शेवग्याच्या शेंगा. तर इथं अशा प्रकारे मी शेंगा टाकून घेतलेला आहे आणि आपल्याला ह्या शेंगा अगदी सर्व एकजीव करून जवळपास 2 ते 3 मिनटं पुन्हा आपल्याला ह्या मसाल्यामध्ये ह्या शेंगा शिजवून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता अगदी 2 ते 3 मिनटं पुन्हा मी ह्या शेंगा शिजवल्या आणि तुम्ही इथं छान पाणी सुटलेलं आहे. ह्या पाण्यामध्येच आपल्याला शेंगा पूर्णपणे शिजवून घ्यायचं आहे. तर इथं आपल्या मसाल्याला छान वर तेल आलेलं आहे. शेंगा पण अशा छान लुसलुसीत झालेला आहे. म्हणजे इथं आपल्या शेंगा इथं शिजून तयार आहे आणि ह्या स्टेजवर आपल्याला रस्सा किती बनवायचा आहे त्याच्यानुसार आपल्याला इथं पाणी टाकायचं आहे. तर तुम्ही बघू शकता शेंगा अशा मस्त तयार आहे. तर इथं मी जवळपास 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि पाणी टाकल्यानंतर अगदी आपल्याला 1 ते 2 उकळी येईपर्यंत ह्या शेंगा पुन्हा शिजवून घेऊया. तर इथं आपली शेंगांची भाजी तयार आहे. अगदी झटपट, कुठलाही तामझाम न करता मस्त अशी चमचमीत आपली शेवग्यांच्या शेंगांचा रस्सा तयार आहे. तर अशा प्रकारे इथं मी तुम्हाला रस्सा कितपत घट्ट ठेवायचा आहे त्यानुसार तुम्ही पाण्याचा वापर करा. तर अशा प्रकारे इथं मी कोथिंबीर टाकून अगदी आपला रस्सा मस्त झणझणीत आणि मस्त चमचमीत झालेला आहे. तर ही तुम्ही भाजी अगदी मस्त जेवणामध्ये चपातीसोबत, भातासोबत, पराठ्यासोबत किंवा भाकरीसोबत खायला मस्त वाटतो आणि अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच जण ही भाजी आवडीने नक्की खाणार. तर व्हिडिओ कसा वाटला मला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.